काउन्सिलिंग सेशनच्या दरम्यान एका क्लायंटनं विचारलं, म्हणे सर बायकोचं नाव शांती आहे, पण लग्नानंतर मात्र वैवाहिक जीवनामध्ये शांती काही मिळत नाही. चिडचिड होते, नैराश्य येतंय, काय करावं नेमकं काहीच कळत नाही, काहीतरी उपाय सांगाल का? मग मी त्याला विचारलं, अरे लग्न झालं, वैवाहिक जीवन सुरू झालं, पण खरंच तुझ्या बायकोवर तुझं प्रेम आहे का? तू प्रेम व्यक्त करतोस का? तर मग उत्तर असं आलं, अहो हे काम करतोय, रोज कामावर जातोय, महिन्याला पगार आणून देतोय, एवढी मरमर करतोय, एवढी धावपळ करतोय, हे प्रेम नाही तर दुसरं काय आहे? म्हटलं, अरे बाळा, अरे राजा, प्रेम असणं वेगळं आणि प्रेम व्यक्त करणं वेगळं. म्हणे आता व्यक्त करण्यासाठी वेगळं अजून दुसरं काय करू? आणि मग त्याला सांगितलं, म्हटलं अरे कामावर निघाल्यानंतर 4 पावलं पुढे गेल्यानंतर, एखादा किलोमीटर पुढे गेल्यानंतर परत एखाद्या वेळेस मागे ये आणि येऊन बायकोचा हात हातात घे आणि तिला सांग की अरे आज कामावर जावंसच वाटत नाहीये, तुझ्या बरोबरच राहावं, तुझ्याशी गप्पा माराव्या असं वाटतंय. असं बोलून ती एखाद्या वेळेस म्हणेल, जा कामाला जा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कामावर निघूनही जाल, परंतु दिवसभर मात्र तुमची पत्नी तुमच्या विचारात असेल. किती काळजी करतो ना माझा नवरा माझी, किती प्रेम करतो ना माझं, हे बी तुम्ही तिथं रुजवलेलं असेल. येते का लक्षात काही? कधीतरी कामावरून अनपेक्षितपणे पत्नीला फोन कर आणि सांग तुझी आठवण येते म्हणून. अनपेक्षितपणे तिला काहीतरी येताना गिफ्ट घेऊन ये, गजरा घेऊन ये, चॉकलेट घेऊन ये, कॅडबरी घेऊन ये. हे व्यक्त करावं लागतं आणि ज्या वेळेस आपण हे व्यक्त करतो त्यावेळेस त्यावेळेस आपण म्हणतो ना, ती नकारात्मक चर्चा, ती चिडचिड, ती आपोआप कमी होते. आता एवढं सांगितल्यानंतरही तो म्हणतो कसा, हो, 1-2 वेळा मी हे करेलही, पण याच्यात जर खंड पडला तर मग परत तीच चिडचिड, परत तेच सगळं काही सुरू होईल. मग मात्र मी त्या क्लायंटला हात जोडून सांगितलं, म्हटलं अरे राजा, एक गोष्ट लक्षात घे, तुला लंच तर मिळतोय ना, डिनर तर मिळतोय ना, ब्रेकफास्ट मिळतोय ना, कपडे इस्त्रीचे सगळे काही तयार होऊन मिळत आहेत ना, त्याच्यात खंड पडतोय का? येस, त्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत ना, मग तुझ्या प्रेम व्यक्त करण्यामध्ये खंड का पडू देतो? या बदललेल्या कालावधीमध्ये आपल्याला जर आपलं कुटुंब जपायचं असेल, आपलं सांसारिक जीवन जर आनंदी, सुखमय, समाधानी करायचं असेल, तर आपल्याला प्रेम व्यक्त करणं शिकावं लागेल. ओके? मला वाटतं त्या क्लायंटला जे काही सांगायचं होतं ते त्याला नक्कीच